गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर स्पष्ट वक्ता या नावाने चालवल्या जाणाऱ्या अकाउंटवरून पद्मशाली समाजाबाबत अपमानास्पद, दिशाभूल करणारे आणि समाजात मतभेद निर्माण करणारे कमेंट्स करण्यात येत असल्याने पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेने सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम आणि अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी सांगितले की स्पष्ट वक्ता या अकाउंटमधून केले जाणारे पोस्ट आणि कमेंट समाजात तणाव निर्माण करणारे असून पद्मशाली समाजाची नाहक बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील शांतता आणि ऐक्य धोक्यात आणण्याचे काम होत आहे। त्यामुळे अशा समाजकंटकांविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई केली जावी। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की जर या प्रकरणी योग्य ती आणि कठोर कारवाई झाली नाही तर पद्मशाली युवक संघटना तसेच तेलुगू भाषिक समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल आणि समाजात शांतता आणि ऐक्य टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले उचलावीत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। नमस्कार। आज पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने संपूर्ण पद्मशाली समाजाच्या वतीने व तेलुगू भाषिकांच्या वतीने आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले की मागील 2-4 दिवसापासून आपण सोशल मीडियात बघत असाल स्पष्ट वक्ता या फेसबुक अकाउंटवरनं तेलुगू भाषिक व पद्मशाली समाजात व इतर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। अशा समाजकंटकांवर जे कोणी चुकीच्या पद्धतीने जो पोस्ट केलेला आहे, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावा यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती देखील केलेला आहे। आणि असे जे कोणी नालायक आज पोस्ट केलेत ते कोणी का अशी ना भविष्यात अशा कुठल्याच प्रकारचं समाजाविरुद्ध वागला नाही पाहिजे, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। फक्त आताचं जो निवेदन दिलंय ते आम्ही शांतप्रिय पद्धतीने दिलेलं आहे, पण असंच कर यदा कदाचित पुन्हा कोण करत असतील त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य पद्धतीने पद्मशाली समाज उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांनी दक्षता घ्यावी एवढंच मी बोलतो। जय महाराज।